लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा परिषदही सरसावली आहे। गत निवडणुकीत कमी मतदान झालेल्या जिल्ह्यातील 100 मतदान केंद्रावर लक्ष केंद्रित करण्यात आले। मी ठरवेल माझा खासदार असं घोषवाक्य करीत विविध उपक्रम राबविण्यात येतील। ज्या ग्रामपंचायती अंतर्गत सर्वाधिक मतदान होणारे अशा 2 ग्रामपंचायतींचा जिल्हा स्तरावर तर 3 ग्रामपंचायतींचा पंचायत समिती स्तरावर सन्मान केला जाईल। जिल्हा नियोजन भवनात मंगळवारी निवडणुकीच्या नोडल अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील गट विकास अधिकारी, ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगर परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची बैठक झाली। बैठकीत मतदान टक्केवारी वाढविण्याबाबत चर्चा होऊन मार्गदर्शन करण्यात आले। यंदाच्या लोकसभेत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेत गत निवडणुकीत कमी मतदान झालेली केंद्रे आणि महिलांचे कमी मतदान झालेली केंद्रे, गावे, वस्त्या यांवर लक्ष केंद्रित करत जनजागरावर भर दिला जाणार आहे। शाळा गावात बैठका घेऊन जनजागृती केली जाईल। पालक सभा घेऊन पाल्यांकडून पत्रलिखाण करून घेतले जाईल। जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागांतर्गत वारकरी मंडळांना भजन साहित्याचे वाटप करण्यात आले। त्या मंडळांकडून भजन कीर्तनातून मतदान जनजागृती करण्याचे आदेश देण्यात आले। महिलांची टक्केवारी वाढविण्यासाठी महिला बचत गटांच्या गावोगावी सभा घेतल्या जाणार आहे। या शिक्षिका, आशा, आरोग्य सेविका या डोर टू डोर जाऊन महिलांशी संवाद साधतील। ग्रामपंचायतीत सभा घेतल्या जातील। ज्या ग्रामपंचायतीत सर्वाधिक मतदान होईल ज्यांना जिल्हा आणि पंचायत समिती स्तरावर पुरस्कार देऊन गौरविले जाईल। विविध समुदाय नेते, पुढारी आणि यांच्या एकत्रित बैठका आयोजित केल्या जाणार आहेत। जिल्ह्यातील नवमतदारांनी मतदान करावे यासाठी गट विकास अधिकाऱ्यांनी गट विकास अधिकारी आणि मुख्याध्यापकांच्या बैठका आयोजित करायच्या। या बैठकांमध्ये नवमतदारांपर्यंत पोहोचून मतदानाबाबत जनजागृती करावी अशा सूचना मित्तल यांनी दिल्यात। महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या बैठका या शिक्षकांनी घेऊन त्यांच्याशी संवाद साधून त्यांना मतदानासाठी प्रवृत्त करावे अशाही सूचना त्यांनी केल्यात। ब्युरो रिपोर्ट, सप्रेम मराठी।